गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 47 मध्ये एका नवीन आर्टिकलची सुरुवात करणार आहे आणि फार महत्त्वाचं टायटल आपण शिकणार आहोत. आर्टिकल 13.30 सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बाय लाप्लास ट्रान्सफॉर्म. मित्र हो, डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढत असताना आपल्याला माहित आहे कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि पर्टिक्युलर इंटेग्रल काढल्यानंतरच आपल्याला जनरल सोल्युशन मिळू शकते. परंतु लाप्लास ट्रान्सफॉर्म हेल्प करते की याचं पर्टिक्युलर इंटेग्रल आणि कॉम्प्लिमेंटरी फंक्शन न फाइंड आउट करता कसं जनरल सोल्युशन काढता येईल. बघू मग आता. ऑर्डिनरी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन्स with constant coefficients can be easily solved by the Laplace transform method. Laplace transform method ने ordinary linear differential equations with constant coefficient चे examples आपण सहज सोडवू शकतो आणि तेही without finding the general solution and the arbitrary constant. जनरल सोल्युशन फाइंड आउट करण्याची आपल्याला गरज नाही. द मेथड विल बी क्लिअर फ्रॉम द फॉलोइंग एक्झाम्पल्स. खाली जे आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत यावरून आपल्याला क्लिअर होऊन जाईल की विदाउट फाइंडिंग आउट द कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, पर्टिक्युलर इंटेग्रल, अल्टिमेटली जनरल सोल्युशन आपण कसं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू शकतो विथ द हेल्प ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म मेथड. बघू मग आता. एक्झाम्पल 47 ऑन पेज नंबर 834. युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड द सोल्युशन ऑफ द इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम. y डबल डॅश मायनस 4y डॅश plus 4y which is equal to 64 sin 2t. डॅशचा अर्थ इथे मित्र हो डिफरन्शिएशन आहे. सेकंड डिफरन्शिएशन. दोन डॅशचा अर्थ दोन वेळा डिफरन्शिएशन. y ऑफ 0 y इज इक्वल टू y ऑफ x इज इक्वल टू, जर x ची किंमत 0 असेल तर y ऑफ 0 इज इक्वल टू 0. इथं आपण व्हेरिएबल t घेतलं तर y ऑफ 0 इज इक्वल टू 0 म्हणजे t इज इक्वल टू 0. y डॅश ऑफ 0 इज इक्वल टू 1 ह्या इनिशियल कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत. तर हे आपल्याला आता सोडवायचं आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला फाइंड आउट करायचं आहे y ची व्हॅल्यू. y मध्ये इक्वेशन आहे. बघू मग सोल्युशन. टू फाइंड the solution of the initial value problem, y double dash minus 4y dash plus 4y which is equal to 64 sin 2t. इक्वेशन नंबर 1 म्हणू याला आणि इनिशियल कंडिशन दिलेले आहेत. y of 0 is equal to 0, y dash of 0 is equal to 1. Taking Laplace transform from both sides of equation 1 comma we have Laplace y double dash minus 4 Laplace y double dash minus 4 Laplace y dash plus 4 Laplace y. आपल्याला लाप्लास घ्यायचं म्हणजे इच अँड एव्हरी टर्मला घ्यावं लागेल. इथं मी पहिल्याच टर्मला घेतलं होतं आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या टर्मला विसरलो होतो. लाप्लास y डबल डॅश मायनस 4 लाप्लास y डॅश प्लस 4 लाप्लास y विच इज इक्वल टू 64 लाप्लास साइन 2t. आता हे जे लिहिलेलं आहे ब्रॅकेट मध्ये लाप्लास y डबल डॅशच्या बदल्यात s चा वर्ग y बार
मायनस एस वाय ऑफ झिरो मायनस वाय डॅश ऑफ झिरो हे आपल्याला कळालं नसेल, हे कळण्यासाठी कुठला फॉर्म्युला वापरलेला आहे हे मी सांगतो. दुसरी टर्म मायनस 4 इन ब्रॅकेट एस वाय बार मायनस वाय ऑफ झिरो, हे सुद्धा लाप्लास वाय डॅशचं तुम्हाला लक्षात आलं नसेल, प्लस 4 लाप्लास वायचं वाय बार विच इज इक्वल टू 64 इंटू लाप्लास साइन 2t म्हणजेच 2 अपॉन एस स्क्वेअर प्लस 2 चा वर्ग, जे की तुम्हाला कळालं असेल. मित्र हो, आपण पहिल्या युनिट मध्ये हा फॉर्म्युला प्रूव्ह केलेला आहे. कोणता? लाप्लास एफ रेस टू एन ऑफ टी, nth डेरिव्हेटिव्हचा, विच इज इक्वल टू एस रेस टू एन लाप्लास एफ ऑफ टी मायनस एस रेस टू एन मायनस 1 एफ ऑफ झिरो मायनस एस रेस टू एन मायनस 2 एफ डॅश ऑफ झिरो मायनस एस रेस टू एन मायनस 3 एफ डबल डॅश ऑफ झिरो मायनस डॉट 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 मायनस एफ रेस टू एन मायनस 1 ऑफ झिरो. नीट लक्षात ठेवा, हे फॉर्म्युला जिथपर्यंत समजणार नाही तिथपर्यंत या आर्टिकल वरचे एक्झाम्पल्स आपल्याला कळणार नाही. मग आपल्याला आता काय पाहिजे? आपल्याला यांची किंमत 2 पाहिजे. म्हणून लाप्लास एफ डबल डॅश ऑफ टी विच इज इक्वल टू एस रेस टू 2 लाप्लास एफ ऑफ टी मायनस एस रेस टू 2 मायनस 1 म्हणजे 1 लिहायची गरज नाही. एफ ऑफ झिरो मायनस इथं काय होतं? एस रेस टू 2 मायनस 2 म्हणजे एस रेस टू 0, एनिथिंग रेस टू 0 इज 1 आणि एफ डॅश ऑफ 0. जिथपर्यंत एस रेस टू 0 येत नाही तिथपर्यंत आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहोत. जर एस इज इक्वल टू म्हणजे एन इज इक्वल टू 3 राहिला असता तर 3 पासून आपण सबस्टिट्यूट करून इथपर्यंत आलो असतो. तर हे फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा, पाठ करा, लक्षात ठेवा, तुम्हाला जे वाटते ते करा. परंतु हा फॉर्म्युला जर तुम्हाला येत नाही असं झालं तर तुम्ही पुढे या एक्झाम्पल्सला आणि या आर्टिकल मधले एक्झाम्पल्सला पुढे जाऊ शकणार नाही. आता आपल्याला पाहिजे y डबल डॅश आणि इथं आहे एफ डॅश ऑफ टी, एफ डबल डॅश ऑफ टी. तर y च्या जागी y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असेल, y इज इक्वल टू एफ ऑफ टी असेल. हे फंक्शन आपल्याला माहित आहे. मग y च्या जागी इथं एफ ऑफ टी आहे म्हणजे लाप्लास y डबल डॅश आला असता इथे विच इज इक्वल टू एस स्क्वेअर लाप्लास y लाप्लास एफ ऑफ टी म्हणजे लाप्लास एफ ऑफ टी. फक्त आठवण ठेवा, लाप्लास एफ ऑफ टी म्हणजे आपण काय घेणार आहोत? y बार घेणार आहोत. बिकॉज लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू y बार. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं? एस स्क्वेअर लाप्लास एफ ऑफ टी म्हणजे y बार मायनस एस एफ ऑफ झिरो म्हणजे इथं y ऑफ झिरो, एफ ऑफ झिरो म्हणजे इथं y ऑफ झिरो मायनस एफ डॅश ऑफ झिरो म्हणजे इथं y डॅश ऑफ झिरो. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मग अशाच पद्धतीनं यांची किंमत 2 च्या ऐवजी जर 1 ठेवली तर काय येते बघा. इथे 1 म्हणजे यस लाप्लास एफ ऑफ टी म्हणजे y बार मायनस एस रेस टू 1 मायनस 1 म्हणजे एस रेस टू 0 म्हणजे 1 आणि एफ ऑफ 0 म्हणजे y ऑफ 0. अशा पद्धतीनं तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. On putting the value of y of 0 and y dash of 0 in equation 2, we get y of 0 is equal to 0 दिलेला आहे आणि y dash of 0 is equal to 1 दिलेला आहे given initial condition प्रॉब्लेम मध्ये. आणि म्हणून s स्क्वेअर y बार मायनस 1 मायनस 4s y बार प्लस 4y बार which is equal to 128 divided by s square plus 4. y bar taken out common, so remaining is s square minus 4s plus 4 and this minus 1 goes to the next side 1 plus
128 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. परंतु हे जे s स्क्वेअर मायनस 4s प्लस 4 आहे हे परफेक्ट स्क्वेअर आहे s मायनस 2 चं, आणि म्हणून s मायनस 2 चा वर्ग y बार विच इज इक्वल टू 1 प्लस 128 डिवायडेड बाय s स्क्वेअर प्लस 4. हेन्स y बार विच इज इक्वल टू 1 अपॉन s मायनस 2 चा वर्ग प्लस 128 अपॉन s मायनस 2 चा वर्ग इंटू s स्क्वेअर प्लस 4, याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. आणि हे सोडवण्याची आता याच्यामध्ये पहिलं तर टर्म आपल्याला येऊन जाईल विथ द हेल्प ऑफ फॉर्म्युला, परंतु दुसरं विथ द हेल्प ऑफ पार्शियल फ्रॅक्शनने आपल्याला सोडवावं लागेल, जे की आपण आर्टिकल घेतलेला आहे. सो लेट अस फर्स्ट रिसॉल्व 128 डिवायडेड बाय s मायनस 2 चा वर्ग इंटू s स्क्वेअर प्लस 4 इंटू पार्शियल फ्रॅक्शन्स. हेन्स 128 डिवायडेड बाय s मायनस 2 चा वर्ग इंटू s स्क्वेअर प्लस 4, याला पार्शियल फ्रॅक्शन मध्ये आपल्याला सुरुवात कशी करता येईल, a अपॉन s मायनस 2 प्लस b अपॉन s मायनस 2 चा वर्ग प्लस cs प्लस d अपॉन s स्क्वेअर प्लस 4, याला इक्वेशन नंबर 4 म्हणा. आणि आता आपलं काम आहे डिटरमाइन द कॉन्स्टंट्स a, b, c अँड d. त्यासाठी दोन्ही साइडला जर s मायनस 2 चा वर्ग इंटू s स्क्वेअर प्लस 4 ने मल्टिप्लाय केलं तर लेफ्ट हँड साइडला शिल्लक राहील 128 विच इज इक्वल टू a इन ब्रॅकेट s मायनस 2 इंटू s स्क्वेअर प्लस 4. एक s मायनस 2 कटेल आणि एवढं राहील, प्लस b इन ब्रॅकेट s स्क्वेअर प्लस 4, s मायनस 2 चा वर्ग कटेल, प्लस cs प्लस d इंटू s मायनस 2 चा वर्ग s स्क्वेअर प्लस 4 कटून जाईल. याला इक्वेशन नंबर 5 म्हणा. याच्यानंतरची प्रोसेस आपल्याला माहित आहे, एक तर s ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून काही कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळवणे, किंवा इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ लाइक पॉवर्स फ्रॉम बोथ साइड्स. पुटिंग s इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 5, वी गेट 128 विच इज इक्वल टू, इथं जर 2 ठेवलं तर 2 मायनस 2 0 होऊन जाईल, इथं 2 मायनस 2 0 होऊन जाईल, आणि आपल्याला मिळेल b इन ब्रॅकेट 2 चा वर्ग म्हणजे 4 प्लस 4. सो विच इज इक्वल टू 8b, b इज इक्वल टू 128 डिवायडेड बाय 8, 8 1 जा 8 म्हणजे इथं 4 उरेल आणि 48 होईल, आणि 8 सका 48 म्हणजे 16 8 जा 128. तर b ची व्हॅल्यू मित्रहो मिळाली आपल्याला 16. नाउ पुटिंग s इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 5, वी गेट 128 विच इज इक्वल टू a इंटू मायनस 2 इंटू 4 प्लस b इंटू 4 प्लस हे इथं 0 होऊन जाईल d इंटू मायनस 2 चा वर्ग म्हणजे 4. 4 न डिवाइड करा, 4 त्रिकी 12, 4 दोन्ही 8, 32 विच इज इक्वल टू मायनस 2a प्लस हा 4 चालला जाईल, मग b शिल्लक राहील, b ची व्हॅल्यू 16 प्लस d 16 विच इज इक्वल टू, म्हणजे हा 16 लेफ्टला आला तर 32 मायनस 16 16 विच इज इक्वल टू मायनस 2a प्लस d, याला इक्वेशन नंबर 6 म्हणू. नाउ इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ s क्यूब फ्रॉम बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 5, वी गेट लेफ्ट हँड साइडला 0 विच इज इक्वल टू हा a s ला मल्टिप्लाय होईल आणि as s स्क्वेअर ला मल्टिप्लाय होईल, त्यावेळेस आपल्याला a मिळेल. ठीक आहे, बाकीच्या टर्म मध्ये s क्यूब ची टर्म आपल्याला मिळणार नाही, b तर काही मिळणार नाही. परंतु याचा जेव्हा स्क्वेअर करू म्हणजे s स्क्वेअर पहिली टर्म जेव्हा cs ने मल्टिप्लाय होईल तेव्हा cs क्यूब म्हणजे c मिळेल, आणि a ची किंमत मायनस c हे आपल्याला मिळाले. इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ s स्क्वेअर फ्रॉम बोथ साइड्स ऑफ 5, वी गेट. मग लेफ्ट हँड साइडला तर टर्म नाहीच आहे s ची, म्हणून 0 विच इज इक्वल टू जेव्हा a मायनस 2 ला मल्टिप्लाय होईल आणि
-2a जेव्हा s स्क्वेअरला मल्टिप्लाय होईल तेव्हा -2a प्लस b जेव्हा इथे cs कशाने मल्टिप्लाय होईल -4s जेव्हा एक्सपांड करू आपण तेव्हा मिडल टर्म -4s राहील आणि -4cs चा वर्ग होईल म्हणजे -4c आणि d जेव्हा याला एक्सपांड केल्यानंतर s स्क्वेअर नी मल्टिप्लाय होईल तेव्हा प्लस d सो विच इज इक्वल टू -2a प्लस b ची किंमत 16 -4c ची किंमत -a प्लस d विच इज इक्वल टू हे मायनस मायनस प्लस 4a होईल म्हणजे 2a राहील शिल्लक -2a प्लस 4a म्हणजे 2a राहील शिल्लक प्लस 16 प्लस d म्हणजे अशा तऱ्हेनं -16 इज इक्वल टू 2a प्लस d आपल्याला इक्वेशन नंबर 8 मिळेल. मग ॲडिंग 6 अँड 8 कॉमा वी गेट 6 काय आहे 16 लेफ्ट हँड साईडला इथं -16 आहे म्हणजे हे 0 होऊन जाईल आणि राईट हँड साईडला 2a आहे इथं -2a आहे हेही 0 होऊन जाईल आणि 2d इज इक्वल टू 0 आपल्याला मिळेल म्हणजे d इज इक्वल टू 0 आपल्याला मिळालं. मग आता हे d इज इक्वल टू 0 तुम्ही इक्वेशन नंबर 8 मध्ये सबस्टिट्यूट करा आणि a ची व्हॅल्यू तुम्हाला -8 मिळेल. अल्टिमेटली 7 मध्ये जर a ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर c इज इक्वल टू 8 मिळेल. अशा पद्धतीनं आपण a b c अँड d च्या व्हॅल्यू मिळवल्या. आता ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये सबस्टिट्यूट करू. पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल A, capital B, capital C and capital D in equation 4 comma we get 128 divided by s minus 2 square into s square plus 4 which is equal to -8 divided by s minus 2 plus 16 divided by s minus 2 चा वर्ग plus 8s divided by s square plus 4. d ची व्हॅल्यू 0 आहे, c ची व्हॅल्यू 8 आहे, b ची व्हॅल्यू 16 आहे आणि a ची व्हॅल्यू -8 आहे. हेन्स y बार विच इज इक्वल टू 1 अपॉन s minus 2 चा वर्ग मायनस 8 अपॉन s minus 2 प्लस 16 अपॉन s minus 2 चा वर्ग प्लस 8s अपॉन s स्क्वेअर प्लस 4 दिस इज ड्यू टू 3. हे आपण इक्वेशन नंबर 3 जे आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेट केलं y बार इज इक्वल टू हे तर ऑलरेडीच आहे हे याची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केलेली आहे. आता पहिली टर्म आणि तिसरी टर्म सारखी आहे त्याच्यामुळे त्याची ॲडिशन जर केली तर 17 अपॉन s minus 2 चा वर्ग येईल आणि म्हणून विच इज इक्वल टू मायनस ही टर्म आधी लिहिली 8 अपॉन s minus 2 17 अपॉन s minus 2 चा वर्ग प्लस 8s अपॉन s स्क्वेअर प्लस 4. Taking inverse Laplace transform from both sides, comma we get. Hence Laplace inverse in bracket y bar which is equal to -8 Laplace inverse 1 upon s minus 2 plus 17 Laplace inverse 1 upon s minus 2 चा वर्ग plus 8 Laplace inverse s upon s square plus 2 चा वर्ग. आता प्रत्येक टर्म आपल्याला फॉर्म्युल्याच्या स्वरूपात आहे. फक्त नवीन तुमच्यासाठी हे आहे लाप्लास इनवर्स y बार विच इज इक्वल टू y बिकॉज लाप्लास इनवर्स y बार विच इज इक्वल टू y आपल्याला घ्यायचा आहे. सो विच इज इक्वल टू -8 e टू द पॉवर 2t प्लस 17 e टू द पॉवर 2t इंटू लाप्लास इनवर्स 1 अपॉन s स्क्वेअर प्लस 8 cos ऑफ 2t विच इज इक्वल टू -8 e टू द पॉवर 2t प्लस 17 e टू द पॉवर 2t. हे जे आहे हे लाप्लास इनवर्स 1 अपॉन s रेस टू n चा फॉर्म्युला विच इज इक्वल टू t रेस टू n minus 1 डिवायडेड बाय n minus 1 फॅक्टोरियल. सो t रेस टू 2 minus 1 म्हणजे 1 डिवायडेड बाय 1 फॅक्टोरियल 1 लिहायची गरज नाही प्लस 8 cos 2t विच इज इक्वल टू -8 e टू द पॉवर 2t प्लस 17 t e टू द पॉवर 2t प्लस 8 cos 2t. मित्र हो आपल्याला लक्षात आलेलं असेल
की आपण डिफरन्शियल इक्वेशनचं जे की काही इनिशियल कंडिशन्स दिलेल्या होत्या त्याचं सोल्युशन काढत असताना कॉम्प्लिमेंटरी फंक्शन बी काढलं नाही, पर्टिक्युलर इंटेग्रल बी काढलं नाही, अल्टिमेटली जनरल सोल्युशन बी काढलं नाही आणि आपण y इज इक्वल टू -8 e टू द पॉवर 2t प्लस 17t e टू द पॉवर 2t प्लस 8 cos 2t हे सोल्युशन मिळवलं विथ द हेल्प ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म मेथड. तर मित्र हो, आजच्या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहोत.